कसं आहे माहिती आहे का, आता पुण्यात तुम्ही आहे ना शहराच्या ठिकाणी कायम दगदगीत असता, धावपळीचं वातावरण, आवाज गोंगाट, म्हणून तुम्हाला इकडे शांत वाटतं आल्यावर. खरंच शांत वाटतं, कामाचं टेन्शन वाटत नाही आणि कुणी सारखं फोन करून त्रास पण देत नाही का, आता आपल्या इथं नेटवर्कच नाही त्याच्यामुळे ते टेन्शनच कसं नाही. आहे तिथं बी बरं आहे आमचं, कसं सगळं जिथलं तिथं भेटतं आणि तसं बी इथं बी कुठं काम होते आम्हाला, आहे की नाही? हा, ऑफिसचं काम घरून करायचं इथून तर होतच नाही ते. नाही खरं आहे बरं का ते, पण काय तुमचं शिक्षण चांगलं झालेलं आहे, इथं त्याचा काय उपयोग नाहीये. आपल्या इथं ना नोकरी ना पाणी ना धंदा, त्यामुळे बरं आहे आपलं बाबा. पण शेवटी काय निर्णय ते तुमचा तुम्ही घ्या, आम्ही काय बोलणार तुम्हाला ना. हा. तिथे पण संधी चांगल्या असतात, पण तिथे गेल्यावर आम्हाला विसरू नका म्हणजे झालं. नाही विसरायचं आत्या, आता विसरायचं, आपल्या घरच्यांना विसरून कसं चालतं. अगं असंच बोलली ती, आम्हाला माहिती आहे ना आमची पोरं कशी येते. आमची पोरं आम्हाला कधीच विसरणार नाही. त्यामुळे जेवढी वेळ ना शहरात राहून सुद्धा बघ, आपल्या वडील येतात का नाही गावाला. हो ना. आम्ही एक सांगू का, आमचा चाललाय असा विचार करतोय का इथं काहीतरी करावं किंवा यावं. पण बघू, हा म्हणजे अजून बघू वरतीच आहे. अजून काय एवढं असं काय नाही, हाय. तिकडलं बी कामं चालू आहेत ना. पण चांगलंच की, आम्हाला पण बरं वाटत तुम्ही इथं आलं म्हणजे. हम्म. हा, काय चांगलं जमत असेल ना तर करा इकडं पण, त्याला काय तवा. उलट तुमच्यामुळे 4-2 लोकांना गावातले बी रोजगार भेटेल आणि आम्हाला पण बरंच आहे की आमची पोरं आमच्यापाशी असलेली. हम्म. तेव्हा तुमचा काय असेल ना तो व्यवस्थित विचार करा आणि मग कळवा बरं का आम्हाला. हम्म.